तर मी आणि सुरजा की नाही पावसामध्ये भिजून आलो आहे पंचगंगा नदी पाणी पाहायला. खरं म्हणजे मला बरं नव्हतं, तरी पण आलो मी सुरजाला घेऊन. आणि आज सोमवार आहे, त्या सुट्टी पण असतो, जरा पंचगंगा जाऊन बघूया म्हणलं आणि आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ सोडूया म्हणलं. सुरजा भाऊ तर कसं वाटते? छान भावा. पाऊस तर नाही एवढं सध्या, पण पाणी झपाटनं वाढत आहे. आणि कोणी भावना मला विनंती करतो की विनाकारण कोणी इथं येऊ नका, म्हणजे पाण्यामध्ये वगैरे जाऊ नका. असा पोलीस प्रशासनाने म्हणजे कडेकोट बंदोबस्त आहे इथं. चला मला दाखव. तर मंडळी तुम्ही बघू शकताय, हा कोल्हापुरातला पंचगंगा नदी घाट आहे. आणि पंचगंगा नदी की नाही पात्रा सोडून बाहेर पाणी व्हायला लागलं आहे. 33 फुटावर सध्या पाणी पाती आहे कोल्हापुराची. आणि इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक इथं पाणी बघायला यायला लागलेत. ते बघू शकताय, पाणी चक्क रस्त्यावर यायला लागलेत. इथं बैल पण धुवायला येतात माणसं. आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं सगळ्यांना आवाहन केले की कोणी विनाकारण पाण्यामध्ये येऊ नका. आणि पुराचं संकट कोल्हापूरला येऊ शकते असं देखील त्यांनी म्हणलेले आहेत. कारण की आज रात्री जर कंटिन्यू पाऊस पडला तर धरण क्षेत्रामध्ये पाणी कोल्हापुरात येतो आणि हा पंचगंगा नदी पाती पाणी वाढतो आणि कोल्हापुरामध्ये पाणी शिरायला सुरुवात होते. हे बघा 39 भावानं तुम्ही बघू शकताय. आपले जे कोल्हापूरची माणसं आहेत की नाही इथं कचरा टाकलेले आहेत. खूप चुकीची गोष्ट आहे, मला अत्यंत म्हणजे वाईट वाटतो. हेच पाणी आपण पितो आणि हेच पाणीला आपण पंचगंगाचं आपण पुजतो आहे आपल्या आई म्हणून. आणि त्याच आईला आपण एवढं त्यामध्ये कचरा टाकतो. पाण्याची बॉटले आहेत, विविध कचरा आहेत. खूप चुकीचं गोष्ट असं करू नका प्लीज. असं कचरा केल्यावर मग कसं व्हायचं सांगा. आपण पंचगंगा कोल्हापूरचं जीवनदायिनी म्हणतो आहे आणि याच ठिकाणी जर कचरा टाकला तर किती वाईट दृश्य म्हणावं लागेल. हे बघा आता कचरा पूर्ण हे बाहेर आलेले आहेत. माझा कोल्हापूर महानगरपालिकेला विनंती आहे की लवकरात लवकर काढावा.